सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेबाबत देखील प्रश्न निर्माण झाला आहे. नांदेडमधील भाजपच्या नगरसेवकांच्या मुलाला मिळालेल्या गुणावरून काँग्रेसनं पेपरफुटीचा आरोप केलाय. भाजपाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला MSCETमध्ये 99% मिळाले. मात्र आशिष नेरळकर यांच्या मुला आणि मुलीला 12वी PCMमध्ये 56%, 51%, तर JEEमध्ये 51 आणि 28% गुण मिळाले. मग MSCETमध्ये 99% कसे मिळाले असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ता बालाजी गाडे यांनी उपस्थित केलाय. सामान्य घरातील गरिबांची लेकरं दिवस रात्र अभ्यास करून भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहत आहेत, पण त्यांचं भविष्य चोरण्याचं काम भाजपाचे लोक करत आहेत. त्यांना पेपर कुठून मिळाला याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं अशी मागणीही आता बालाजी गाडे यांनी केली आहे. चारुदत्त चौधरी, 1 मिनिट डिजिटल, नांदेड. पेपरफुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. अनेक पेपरफुटीमध्ये दिसून आलेलं आहे. नीटमध्ये भाजपचे लोक होते, TET मध्ये भाजपचे लोक होते. अगदी नीटमधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत. आता नांदेडमध्ये असाच प्रकार MSCETमध्ये सुद्धा घडलेला आहे. नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MSCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MSCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय. हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते. यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे. कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून, मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत, आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपरफुटीतून चोरत आहेत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी.